अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी पक्षाशी गद्दारी करत आपली राजकीय भूमिका बदलल्याचा आरोप करत कोपरगाव शहर व तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला। बुधवार दिनांक 17 जून रोजी कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर उभाटा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी पक्षनिष्ठ जपणाऱ्या शिवसैनिकांच्या भावनांचा विश्वासघात झाल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला। या निषेध आंदोलनात कोपरगाव शिवसेना तालुका प्रमुख भरत मोरे पाटील, मनोज भाऊ कपोते, शहर प्रमुख बालाजी गोरडे पाटील, गणेश जाधव, सचिन आसने, अर्जुन मोरे, मौलाना साहेब, मयूर काळे, रफिक मामू शेख, निलेश वाणी यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, शाखा प्रमुख, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास कायम असल्याचे सांगितले। तसेच भविष्यातही पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांविरोधात संघर्ष सुरूच राहील असा इशाराही देण्यात आला। निषेध आंदोलन शांततेत पार पडले असून या आंदोलनाची परिसरात चर्चा रंगली आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेशी 2014 साली प्रतारणा तर केलीच होती, पण त्यावेळेस कोपरगाव शहराचे दिवंगत शहर प्रमुख काका शेको आम्ही सर्व शिवसैनिक खासदाराकडे गेलो। तेव्हा भाऊसाहेब वागचौरेकडे त्यांना समजून सांगितलं, साहेब आपण सर्वसामान्य कुटुंबातील आहात, गरीब कुटुंबातील आहात, आपल्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांनी आपल्याला खासदार केलं, आपण शिवसेना सोडू नका। त्यावेळेस त्यांनी साईबाबाची शपथ खाल्ली, मी शिवसेना सोडणार नाही, माझ्या बापजन्मी मी शिवसेना सोडणार नाही, आणि काही दिवसातच त्यांनी शिवसेना सोडली। 2014 साली त्यांनी गद्दारी केली। आता पुन्हा एकदा त्यांना उद्धव साहेबांनी प्रेमापोटी हा वागचौरे तिथं मातोश्रीवर आला, त्यांनी नाक रगडलं, माफी मागितली। पुन्हा एकदा आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी उद्धव साहेबांना सुद्धा मातोश्रीमध्ये शिवसैनिकांनी विरोध केला होता, साहेब या गद्दाराला तिकीट देऊ नका। मतदारसंघामध्ये अतिशय वाईट प्रतिमा झालेली याची, कारण याला खासदार करून सुद्धा यांनी गद्दारी केली आणि पुन्हा याच्या खासदारकीसाठी मतं मागायची, लोक आपल्याला मतं देणार नाहीत। पण उद्धव साहेबांनी शिवसैनिकांना शपथ दिली, समजून सांगितलं मातोश्रीचा आदेश हा आमचा शेवटचा आदेश असतो, आम्ही आदेश मान्य केला। आत्ताच्या मागच्या निवडणुकीमध्ये पुन्हा कामाला लागलो आणि खासदाराला पुन्हा या भाऊसाहेब वागचौरेला पुन्हा एकदा खासदार केलं। यानं पुन्हा साईबाबाची शपथ खाल्ली। आत्ताच आमच्या नेत्यांनी सांगितलं, मनोज भाऊंदे 5-6 दिवसापूर्वी शिवसैनिक भेटले असता साईबाबाची शपथ खाल्ली, मी गद्दारी करणार नाही, आणि पुन्हा साईबाबाची शपथ खाऊन सुद्धा गद्दारी केली। अरे ज्यानं जनतेशी प्रतारणा दोनदा केली, दोनदा साईबाबाची शपथ खाल्ली, हा माणूस नाही, हा हैवान आहे, ही गांडोळाची अवलाद आहे। कसलं टायगर ऑपरेशन म्हणतात तुम्ही? हे गांडोळांचं ऑपरेशन झालंय, कारण दुतोंडी आहेत, इकडे साईबाबाची शपथ खातात, जनतेची पण शपथ खातात आणि गद्दारी करतात। अशा या गद्दारांना येत्या काळामध्ये जसं शिवसेना प्रमुख सांगायचे, गद्दारी केली तर यांना दिवसाभर रस्त्यामध्ये तुडवल्याशिवाय राहू नका। का आमच्या मताशी घेतात, का जनतेच्या मताशी घेतात, का आम्ही राग व्यक्त करू नये, शासन प्रशासनाला सुद्धा विनंती करतो, अशा गद्दार लोकांना तुम्ही प्रोटेक्ट करू नका, कारण यांच्यामुळं न्याय व्यवस्था तर धोक्यात येतेच, पण समाज व्यवस्था सुद्धा, कारण जे सामाजिक कार्यकर्ते असतात पक्षाच्या माध्यमातून समाजसेवा करतात, अशांची मनं दुखवली जातात। मनं दुखवणे गेल्यानंतर ते समाजसेवा करत नाही, त्याच्यामुळे समाजाचं नुकसान होतं, लक्षात ठेवा। भाऊसाहेब वागचौरे तू गद्दारी केलेली आहे, याची शिक्षा तुला शिवसैनिक शिर्डी लोकसभा मतदारसंघात तुला कुठेही फिरू देणार नाही। तुला कितीही शिंदे गटाने प्रोटेक्ट करू दे, तुला कितीही पोलीस प्रशासनानं प्रोटेक्ट करू दे, तू जर अशी गद्दारी करत असेल तर आम्ही शिवसैनिक तुला सोडणार नाही, भले आम्ही तुरुंगात जाऊ, आम्हाला फासावर लटकवलं तरी चालेल, का तुला शिक्षा द्यायची नाही? वळ्या भाबड्या लोकांचे मतं तू आमच्या मार्फत मिळवून घेतले, आम्ही लोकांच्या पाया पडलो, लोकांना पुन्हा सांगितलं बाबा भाऊसाहेब वागचौरेंनी गद्दारी केली होती, पण आता त्याला उद्धव साहेबांनी शपथ दिली आहे, आता त्याला पुन्हा मतं द्या, पुन्हा निवडून द्या। मतदारांचे सुद्धा मनापासून मी आभार मानतो आणि त्यांची माफी सुद्धा मागतो, कारण पुन्हा यांनी गद्दारी केली, आता पुन्हा अशा गद्दाराला मतदारच आता मतं करणार नाही। आता आम्ही सुद्धा शिवसैनिक उद्धव साहेबांना सांगेल, अशा गद्दारांना परत घेऊ नका, ज्यांनी मातोश्रीला पाठ दाखवली त्यांना परत मातोश्रीमध्ये प्रवेश देऊ नका। साहेब आम्ही त्यावेळेस हे स्थानिक शिवसैनिक आपल्याला सांगत होतो, मी खूप छोटा शिवसैनिक आहे, पण या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो, आम्ही सुद्धा त्यावेळेस विरोध केला होता,
पण आम्हाला त्यावेळेस गप करण्यात आलं. पण आज या भाऊसाहेब वागचौरेंनी गद्दारी केली आहे. आम्ही कायदा हातात घेणार नाही, पण निश्चितच येत्या काळामध्ये हा जर आमच्या समोर आला तर आम्ही त्याला त्याची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. जय महाराष्ट्र. आज शिवसैनिक तसा कायमच रस्त्यावर असतो, पण आज दुर्दैवीरित्या तालुका प्रमुख व शहर प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमलेलो आहे. या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेलो आहे की शिवसेना हा पक्ष आहे, आईप्रमाणे प्रेम करतो, एखाद्या माणसाला मोठं करतो आणि त्याला एकदा पद दिलं, मोठं झालं तो की तो पहिले त्या आईचाच सौदा करतो. अशा प्रकारची सौदेबाजी महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षापासून राजकारणात आपण पाहत आहोत. त्या सौदेबाजीचा कळस म्हणून ज्या गोरगरीब जनतेने वंदनीय बाळासाहेब ठाकरे असू द्या, पक्षप्रमुख श्रद्धेय उद्धव साहेब ठाकरे असू द्या, यांच्यावर प्रेम करून असाच एक गद्दार इथून या ठिकाणी आपल्या लोकसभेतून एकदा नाही पहिल्यांदा गद्दारी करून पळाला होता. नंतर माफी मागितली. आत्ता 4 दिवसापूर्वी साईबाबांची शपथही खाल्ली व पुन्हा आज विकल्या गेला. कोणी म्हणतंय 15 कोटी घेतले, कोणी म्हणतं 20 कोटी घेतं. आता काय ते परमेश्वराला माहिती. परंतु त्यांनी आईपाशी झोपण्याचं काम भाऊसाहेब वागचौरे इतकं मनापासून त्यांना माफ करून आम्ही परत एकदा खासदार शिवसैनिकांनी उभ्या रस्त्याने कष्ट घेऊन केलं होतं. मशाल रॅली काढल्या त्या कोपरगावात नाही, अख्ख्या अकोला, संगमनेर राहता शिर्डी लोकसभेमध्ये संपूर्ण ठिकाणी मशाल रॅली काढून लोक म्हणायचे त्यावेळेस अरे याचं काही खरं नाही. परंतु आम्ही आमच्या पक्षावर प्रेम करायचं म्हणून आम्ही जीवाचं रान करून त्यांना निवडून दिलं आणि आज त्यांनी स्वतःला कुठंतरी सौदा केलेला दिसतोय. त्याचा जाहीर निषेध कोपरगाव तालुका व शिवसेनेच्या वतीनं आम्ही करत आहोत. या परंतु एक आहे, आज ते कुठेही गेले असतील परंतु इतिहास गद्दारांना कधीही माफ करत नाही. त्याच्यामुळे उद्यापासून ते वर मान करून हिंडतील असं मला काही वाटत नाही आणि इथून पुढचं भविष्यात परत अशी घाण कदापि सांभाळले जाणार नाही एवढी काळजी घेऊ. आता जर समजा दुर्दैवाने अशा काही प्रकार परत झाला तर त्याला रस्त्यावर मात्र त्याची दखल घेण्यात येईल. हा साईबाबाचा झाला नाही तेव्हा जनतेचा काय होणार आहे. 4 वेळेस त्याने साईबाबाची खोटी शपथ घेतली, मातोश्रीला गेला, पाया पडला, रडला, साहेब अशी चुकी होणार नाही, माफीचा साक्षीदार होतो, एकदा चुकलो माफ करा असं रडून रडून आता कोपरगावमध्ये त्यांची सासूरवाडी आहे. त्या ताईंनी पण म्हणे सगळेच चुकता, आम्ही एकदा चुकलो आम्हाला माफ करा. त्या ताईंकडे बघून इथल्या शिवसैनिकांनी त्याला त्यावेळेस साहेबांना सांगून त्याला विरोध केलाच होता, पण त्याला पुन्हा एकदा संधी दिली, पण त्या संधीचं त्यांनी पुन्हा गद्दारीच केली. हा भाऊसाहेब वागचौरे हा गद्दारच होता, गद्दारच राहणार आहे. आणि साईबाबा संस्थांमध्ये पण त्यांनी तुपाचा घोटाळा केला होता. त्याचे अनेक घोटाळे आहे, ते शिवसैनिक बाहेर काढतील आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसैनिक त्याला फिरू देणार नाही आणि तो फिरला तर त्याचे धिंड काढू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या आई समान शिवसेनेशी 2014 आणि 2026 या दोन्ही पंचवार्षिक या गद्दार भाऊसाहेब वागचौरेने गद्दारी केली, पण या गद्दाराला आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही. 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एक निष्ठावंत शिवसैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. खरं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा पवित्र मतदारसंघ आहे. शिर्डीचे साईबाबा आपले सर्वांचे गुरु आहे असे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मतदारसंघ आहे. श्रद्धा सबुरी या विचारावर या मंत्रावर आपण चालतो. निश्चित श्रद्धा आणि सबुरी आणि हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही सोबत घेऊन 2029ला पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार करू आणि या गद्दारी करणाऱ्या खासदाराला आम्ही कोपरगाव तालुक्यात या मतदारसंघात फिरू देणार नाही. वेळप्रसंगी आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालन, परंतु आम्ही या गद्दार खासदार भाऊसाहेब वागचौरे कोपरगाव तालुक्यात फिरू देणार नाही. आम्ही या गद्दार भाऊसाहेब वागचौरेचा कोपरगाव शिवसेना तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या गद्दारला आम्ही फिरू देणार नाही पुन्हा एकदा असं आश्वस्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.